रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भिवंडी येथील तरुणाच्या हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी भारतीय क्रांती दलाच्या वतीने निदर्शने. छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकामध्ये आज भारतीय क्रांती दलाच्या वतीने भिवंडी येथील दलित बौद्ध समाजातील संकेत भोसले नावाच्या मुलाच्या हत्या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी जोरदार निदर्शने केली आहेत. संकेत भोसलेच्या कुटुंबाला शासनाने 50 लाख रुपयांची मदत करावी आणि त्याच्या कुटुंबातल्या एखाद्या शासकीय नोकरी सामावून घ्यावे आणि जे आरोपी फरार आहे त्या आरोपीला तात्काळ अटक करून सर्वांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागण्या यावेळी क्रांती दलाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. मारेकरला फाशी शिक्षा होत त्याची नाही. देवेंद्र फडणवीस हाय हाय देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस संकेत भोसलेच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा. संकेत भोसलेच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा. संकेत भोसलेच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती शाहू महाराजांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, संकेत भोसले न्याय, संकेत भोसलेला न्याय, संकेत भोसलेच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा. संकेत भोसलेच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा. संकेत भोसलेच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती शाहू महाराजांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा. महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री व गृह खाते यांच्याकडे आल्यापासून दलित बहुजन समाजाच्या, बौद्ध समाजाच्या जसे काही त्याने सुपारी घेण्याचं काम केलेलं आहे. दिवसा ढवळ्या 3 ते 8 दलितांच्या, बौद्धांच्या म्हणजे मागासवर्गीयांच्या त्याने 3 ते 8 खून आणि निर्गुण हत्या त्यांनी महाराष्ट्राचा धडाका लावलेला आहे. आज भिवंडी येथे दिनांक 14 या दिवशी एक शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता ज्याने संकेत भोसले या तरुण मुलाचा, 16 वर्षीय तरुण मुलाचा त्यांनी नशेच्या गोळ्या चारून त्याला बेदम मारहाण केली व त्याला रस्त्यावर फेकून दिले. त्यानंतर त्याच्या नातेवाईकाला ज्यावेळी बातमी कळाली त्यानंतर त्याला दवाखान्यात उपचार दरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर भारतीय क्रांती दलाची अशी मागणी आहे की त्या शिवसेना शिंदे गटाचा उपशहर प्रमुख जो कैलास धोत्रे, देवा धोत्रे लष्कर करण असं त्यांचं नाव आहे, 16 जणांनी त्याला मॉब लिंचिंग सारख्या पद्धतीने त्याला मारहाण केली. त्यामुळे भारतीय क्रांती दलाची अशी मागणी आहे की त्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा. कारण की ते महाराष्ट्राला शोभणारे गृहमंत्री आहे, जाती तेढ निर्माण करणारे आणि समाजामध्ये भांडणं लावणारे ते गृहमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे. त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे. कारण ते गृहमंत्री नसून, उपमुख्यमंत्री नसून ते सुपारी मंत्री आहे असे आमचा आरोप आहे त्यांच्यावर. अशी आमची मागणी करत आहोत. आपलं नाव? भाई शैलेंद्र मिसाळ, भारतीय क्रांती दल राष्ट्रीय अध्यक्ष, औरंगाबाद.